नमस्कार, आरेकर किचनमध्ये सर्वांचे मनापासून स्वागत आहे। आज आपण करणार आहोत निरफणसाची कापं। सध्या मुक्काम माझा काही दिवस कोकणात असल्यामुळे काही खास कोकणी रेसिपी तुमच्यासाठी आणि कोकणी रेसिपी सोबतच माझ्या व्हॉइस ओव्हरमध्ये पानांची सळसळ आणि पक्ष्यांचा आवाजही असेल। सो चला करूया आज निरफणसाची कापं, जी खूप छान लागतात। त्यामुळे तुम्ही नक्की ट्राय करून बघा। हे निरफणसाचं झाड आहे। याला ब्रेड फ्रूट असं पण म्हणतात, कारण हा ब्रेड सारखा लागतो। तळ कोकणात हे झाड भरपूर प्रमाणात दिसतं। तुम्हाला जर कधी मार्केटमध्ये अशा प्रकारचं फळ दिसलं तर तुम्ही नक्की घ्या। कापं करण्यासाठी आपण एक निरफणस घेतलाय। तो दाबून बघायचा, म्हणजे घट्ट आहे की नाही, त्याची कापं छान होतात। आणि हा आपण तासून घ्यायचा आहे। याची साल पटकन निघते, त्यामुळे हा विळीवर पण चिरता येतो किंवा सुरीवर पण चिरता येतो। कसं कन्व्हिनियंट असेल तसं तुम्ही चिरून घ्यायचा। आणि ह्याच्यामध्ये डिंकाचं प्रमाण कमी असतं। तुम्हाला जर डिंक लागत असेल तर तुम्ही हाताला तेल लावून घ्यायचं आहे। त्यानंतर ह्याची आपण साल काढून झाल्यानंतर ह्याचे आपण कापासाठी तुकडे करून घेऊया। साल ह्याची हिरव्या कलरची पूर्ण काढून घ्यायची। हा आतून असा दिसतो। मध्ये असणारा भाग हा डिंकाचा असतो। तर ह्याचे आपण 4 आता तुकडे करून घेऊया। आणि हा जो डिंक आहे म्हणजेच पाव आहे, ती आपण ही काढून घ्यायची आहे, ही अशा प्रकारे। आणि आता आपण याचे मीडियम साईज मध्ये उभे काप करून घ्यायचे आहे। जास्त पातळही करायचे नाहीयेत आणि ते लगेच पाण्यात टाकून घ्यायचेत, म्हणजे आपला चिरलेला फणस काळा पडणार नाही। हे आपण सगळे पाण्यात टाकून घेतलेले आहेत। 5 ते 10 मिनिट पाण्यामध्ये ठेवायची आणि त्यानंतर स्वच्छ धुवून घ्यायची आहेत। आपली कापं स्वच्छ धुवून झाली की त्याच्यामध्ये आपण हळद, तिखट आणि थोडंसं मीठ घालून 2 मिनिटासाठी मॅरिनेट करून ठेवणार आहोत। जास्त वेळ ठेवायची ह्याला गरज पडत नाही। फक्त हा मसाला आपल्या कापांना व्यवस्थित कोट झाला पाहिजे। त्यानंतर आपण तांदळाची पिठी किंवा बारीक रवा घेऊन यामध्ये हे आपण कापं घोळवून घेणार आहोत आणि नंतर आपण फ्राय करायची। अशा पद्धतीने आपण सगळी आधी पहिली लावून घेऊया आणि आपण ही कापं आता भाजून घ्यायची आहेत। यासाठी तव्यावर मी तेल गरम करत ठेवलेलं होतं। तेल गरम झाल्यानंतर यात ही कापं लावायची आहेत आणि झाकून आपण एक साईड करून घ्यायची आहे। ही कापं लवकर होतात, जास्त वेळ लागत नाही। एक बाजू झाली की बाजू पलटून घ्यायची आणि कापं दुसऱ्या साईडनेही भाजून घ्यायची। अशा प्रकारे आपण आपली सर्व निरफणसाची कापं करून घ्यायची आहेत। ग्लुटन फ्री, हायली न्यूट्रिशियस, कार्बोहायड्रेट्स, अमायनो ॲसिड आणि फायबरने युक्त अशा या निरफणसाची कापं तुम्ही नक्की करून बघा। आणि रेसिपी आवडल्यास चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद।